मुलं खेळून आली, शाळेतून आली की त्यांना असं स्नॅक्सचे पदार्थ खायला खूप आवडतात. प्रत्येकाच्याच मुलांना ही खाण्याची खूप आवड असते. मग काय करायचं, असं पॅकेटचं अनहेल्दी देण्यापेक्षा आपण घरात हा पदार्थ करून ठेवू शकतो. 8 ते 10 दिवस अगदी आरामात हा टिकतो आणि चटकन होणारा आहे, झटपट होतो, साहित्य अगदी कमी आहे. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. काय करायचं, 1 कप रवा घ्यायचा आहे. कुठलाही रवा चालतो. आता इथे माझ्याकडे जाड रवा आहे. मी तो 1 कप रवा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि 1 कप रव्यासाठी आपल्याला 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन त्याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे काय होतं, पदार्थ जो आहे तो छान कुरकुरीत होतो. हे बघा, इतपत असं मोहन गरम असायला हवं बरं का. मग काय करायचं, हा रवा जो आहे ना तो चमच्याच्या मदतीने सगळं रव्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, इथे सगळं तेल लावून झालेलं आहे आणि अगदी कोमट पाणी घ्यायचं आणि असं हाताने ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत रवा छान भिजवून घ्यायचा. आता तुम्ही इथे बघू शकता, मी इथे एकत्र पाणी वापरलेलं नाही. अगदी थोडं थोडं पाणी करत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथे किती पाणी घातलेलं आहे. रवा किती आपल्याला पातळसर ठेवायचा आहे. अगदी भिजेल इतपतच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. आता रवा छान इथे भिजून झालेला आहे. याला झाकण ठेवून अर्धा तास ठेवूया. अर्ध्या तासानंतर रवा हा छान फुललेला आहे. तर काय करायचं, हा फुललेला रवा आपल्याला, आपण कणिक जशी मळतो ना तसं याला छान मळून घ्यायचं आहे. आता हा बघा, रव्याचा जो गोळा आहे आपला छान कणकेसारखा मळून झालेला आहे. मग काय करायचं, त्याचा मोठा गोळा घ्यायचा आणि आपली पोळी लाटायची पोळपाटावर. जास्त जाड लाटायची नाही किंवा जास्त पातळ लाटायची नाही, मध्यम आकाराची अशी छान पोळी लाटायची आणि त्याला तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता. आता इथे मी समोस्याचाच आकार दिलेला आहे, तर तुम्हीसुद्धा तो आकार दिला तर छानही दिसतात आणि खायलाही छान लागतात. आता काय करायचं, हे छान कापून घ्यायचं आणि मुळात म्हणजे पीठ एक्स्ट्राचं पडत नाही, तर हे काम अगदी चटकन होतं आणि मुलंही खुश होतात. तर हे बघा, मस्तपैकी इथे सगळे मी कापून घेते. तेल तापायला ठेवलेलं आहे. आधी हाय फ्लेमवर तेल तापून घेतलं, गॅस मध्यम आकाराचा केला आणि मग नंतर याच्यामध्ये हे तळण्यासाठी सोडलेले आहेत. आता हे तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही बरं का. आणि तेलात टाकले की ते आपोआप फुगून वरती येतात, त्याला छान असे ते फुलतात. हे बघा, तुम्ही बघू शकता. असं काय करायचं, आपण हे सगळे समोसे जे आहे ते तळून घ्यायचे. आता ही एक फर्स्ट बॅच मी तळलेली आहे. आता ही बघा, दुसरी बॅच मी तळायला टाकत आहे बरं का. छानपैकी असे हे समोसे जे आहेत ना ते आपण तळून घ्यायचे. प्रत्येक समोसा असा सुंदर फुलतो, अगदी कुरकुरीत होतो तो आणि अगदी खमंग सुवास सुटतो घरामध्ये. सगळे समोसे माझे तळून झालेले आहेत. आता काय करायचं, याच्यामध्ये मसाले घालायचे. बघा किती फुगलेले आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. आता कोरड्या मसाल्यांमध्ये लाल तिखट, काळं मीठ, जिरा पावडर आणि पिठी साखर हे घ्यायचं. हे छान मिक्स करायचं. हे त्यावर भुरभुरायचं आणि काय करायचं, हलक्या हाताने त्याला टॉस करायचं, म्हणजे सगळीकडे हा मसाला लागला जातो. आणि छानपैकी हे टॉस करून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं. 8 ते 10 दिवस मस्त हे पदार्थ टिकतात. तुम्ही करून बघा ही रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. हा पदार्थ करा आणि आपल्या मुलांना खुश करा. धन्यवाद.